आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। राज्यात दिनांक 22 जून ते 5 जुलै दरम्यान राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। ही यात्रा दिनांक 30 जून रोजी जालन्यात येणार आहे। त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयात नुकतीच जिल्ह्यातील गोशाळा चालकांची बैठक पार पडली। पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। 15 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये 15,000 गोशाळा संचालकांशी संपर्क साधण्याचा निर्धार करण्यात आला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत गोसेवा आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी। ही यात्रा प्रारंभ होणार आहे आणि 15 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही यात्रा फिरून 5 जुलै 2026 रोजी या यात्रेचा समारोप नागपूरमध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे। ही यात्रेमध्ये पूर्ण वेळ 15 दिवस महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष सन्माननीय शेखरजी मुंदळा पूर्ण 15 दिवस या यात्रेमध्ये सगळ्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत। त्याचबरोबर या यात्रेच्या माध्यमातून जवळपास 28 मोठ्या सभा पूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहेत आणि जवळपास ज्याप्रमाणे आपल्या जालना जिल्ह्यामध्ये एक 20 गोशाळा महाराष्ट्र आयोगाकडे नोंदणीकृत आहेत, याचप्रमाणे जवळपास 1000 गोशाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोगाकडे नोंदणीकृत आहेत। त्या सर्व 1000 गोशाळांचा सहभाग या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेच्या माध्यमातून होणार आहे। मंडळ, गो आधारित शेती करणारे शेतकरी, चांगले गोपालक, गोरक्षक या सर्वांच्या माध्यमातून जवळपास 15,000 लोकांपर्यंत प्रत्यक्ष संपर्क त्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेच्या माध्यमातून होणार आहे। या यात्रेचा जो मुख्य उद्देश आहे, तो उद्देशामध्ये असा आहे की आताच एक 20 दिवसा अगोदर आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5-6 गोष्टींचं आव्हान संपूर्ण भारतवासियांना केलं की बा 1 वर्ष विदेशात प्रवास करू नका, 1 वर्ष सोनं खरेदी करू नका। त्याचबरोबर त्यांनी सांगताना 2 गोष्टी पुन्हा सांगितल्या की पुढच्या काळामध्ये जसं आता आपण अनुभव घेत आहे घरातला LPG गॅसचा तुटवडा निर्माण